हॅलो गाईज, कसे आहात? गुड मॉर्निंग. तर आम्ही सगळे तयार होऊन लवकर आंघोळ वगैरे आवरून आम्ही चाललो आहोत पुण्याला कपडे घेण्यासाठी, दिवाळीची शॉपिंग करायला मूळचंद दुकानात. कारण मूळचंदलाच कपडे ब्रँड मिळतात, सगळ्यांनाच माहिती आहे. तर सकाळी सकाळी 8 वाजता नाश्त्यासाठी आम्ही गेलो हॉटेलमध्ये. तर जास्त नाश्त्यासाठी पदार्थ अवेलेबल नव्हते त्यांच्याकडे, फक्त साऊथ इंडियन होतं. तर मागवला डोसा, प्लेन डोसा, चहा मस्तपैकी पिलो. आणि मग ठरवलं की जायचं स्कूटीवर नाही जायचं, बसनी जायचं. लाडकी बहीण असल्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे, म्हणून मग आम्ही एस टी बसने चाललो आहोत पुण्याला. तर आम्हाला लगेचच गेलं नाही स्टॉपवर, तोपर्यंत आम्हाला लगेच बस मिळाली. आणि डॉलीला बसायचं होतं खिडकीपाशी, त्यामुळे ती बसली खिडकीपाशी. मग आम्ही पोहोचलो मूळचंद दुकानामध्ये, तुळशीबागेच्या शाखेमध्ये. तर तिथं मस्तपैकी कपडे बघितले, यांच्यासाठी बघितलं पहिल्यांदा. छान छान शर्ट्स होते आणि जास्त गर्दी नव्हती दुकानामध्ये, कारण आम्ही खूप लवकर गेलो होतो. 9 वाजताच तिथं पोहोचलो होतो आम्ही, त्यामुळे जास्त गर्दी नव्हती. कारण एवढी गर्दी होते, तुम्ही व्हिडिओ बघितले असतील इंस्टाला, खूप म्हणजे खूप गर्दी, चालता येत नाही अशी गर्दी असते. आणि शेवटी मी माझ्या आवडीची पसंतीची मुनिया पैठणी घेतलीच, आणि पाहिजे त्या कलरमध्ये मला भेटली. मग आम्ही यांच्यासाठी, माझ्यासाठी आणि आरोडॉलीसाठी कपडे घेतले आणि बिलिंग करायला गेलो. आणि नवऱ्याचं माझ्यावरचं प्रेम पुन्हा एकदा उफाळून आलं, आणि माझा नवरा म्हणला, तुला एकच साडी घेतली, अजून एक घेऊन ये. मग काय, मग मी नारायणपेठ पैठणी माझ्यासाठी घेतली.